अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे। आपल्या जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या काळामध्ये अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे। काय ही मोहीम? अरुणोदय सिकल सेल म्हणजे काय की सिकल सेल आपल्या शरीरामध्ये पेशींचा एक अनुवांशिक आजार आहे। हा जर आजार असला तर आपल्या शरीराला बॉडीला पूर्ण ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला असह्य वेदना होतात। आपल्या जिल्ह्यामध्ये असे जवळपास 1400 पेशंट आहेत जे आयडेंटिफाय झाले आहेत आतापर्यंत, पण अजूनही भरपूर लोक असे असू शकतात की जे या आजाराने ग्रस्त आहेत पण त्यांना माहिती नाही। याच्यासाठी आपल्याला ह्या काळामध्ये आपल्याला ही विशेष मोहीम घेऊन याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला। आता मी जे अगोदर बोललो की हे सिकल सेल आजार आहे, असह्य वेदना होतात। आता असह्य वेदना कोणाला होतात? जो त्याचा रुग्ण आहे, रुग्णाला असह्य वेदना होतात, पण त्याचा जर वाहक असेल तर त्याला त्रास होत नाही, पण त्याच्या शरीरामध्ये तो म्हणजे तो आजार आहे। आणि ह्या पेशंटने जर तसाच दुसरा पेशंट असला, ह्या दोघांनी जर एकमेकांशी लग्न केलं तर त्यांचं येणारं जे अपत्य असेल ते जन्मतःच हा आजार घेऊन त्याचा जन्म होतो। त्याच्यामुळं हे आपली पुढची पिढी जर समजा आपल्याला चांगली करायची असेल तर ह्या दोघांनी एकमेकांशी लग्न करणं टाळणं गरजेचं आहे, म्हणजे अत्यंत गरजेचं आहे। आणि हे आपल्याला समजेल जेव्हा आपण ही टेस्ट करू, त्या टेस्ट केल्यानंतरच आपल्याला हे कळेल। याच्यासाठी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी ह्या काळामध्ये ही जी मोहीम राबवली जात आहे, याच्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्या ठिकाणी जा, शिबिरामध्ये जाऊन तपासणी करून घ्या। ह्या शिबिरामध्ये ही तपासणी तर होणारच आहे, याच्या व्यतिरिक्त जे ऑलरेडी रुग्ण आहेत, वाहक आहेत आणि विवाहपूर्व म्हणजे ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही असे युवक युवती आणि गर्भवती स्त्रिया यांचं समुपदेशन पण केलं जाणार आहे। ते समुपदेशनामध्ये आपल्याला कळेल की ही तपासणी करणं किती गरजेचं आहे आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की हा अतिशय गंभीर जो आजार आहे हा आपल्याला आधी कळला पाहिजे। यासाठी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या काळामध्ये ही जी मोहीम राबवण्यात येत आहे, याच्यामध्ये तुम्ही नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्या। जे काही समुपदेशन ते करणार आहे ते सुद्धा व्यवस्थित ऐका। ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा आपले जेवढे जवळचे लोक असतील त्यांच्यापर्यंत ते तुम्ही सुद्धा पोहोचवा। धन्यवाद।